तुमच्याकडे न बघता तिसरीकडे लक्ष ठेवून हा बघतो बघतो ठेवतोय, चहा ठेवलाय, भांड ठेवलंय, किंवा असं तो किंवा ती म्हणली, आवडेल का हो तुम्हाला? तुम्ही खेकसाल, समोर बघ ना, माझ्याकडे उत्तर दे, बघ ना. तुम्ही डोळ्याने ऐकता का कानाने ऐकता? कानाने ऐकता ना, मग कानाने ऐकू येईल असतं त्याने उत्तर दिलेलं असतं, मग तुम्हाला तो तुमचा अपमान वाटतो. देवाला वाटू नये. उंबऱ्यात नमस्कार करताना, उंबऱ्याला पाय ठेवताना तुम्ही स्वत्व टाकायच्या ऐवजी दुसरत्व उचललं, मैनाली वाटतं. पूजाऱ्याला नमस्कार करताना तिथनं वरनं साखर कुठला घेऊ, मोठा कुठला पटकन नाही करता येईल तो उचलून हात जोडून पळाला. माझ्यासमोर आल्यानंतर माझ्याकडं बघायचं, माझ्यापाशी लीन व्हायचं, तर तुम्ही मलाच सांगितलं मैनालीला भेटवणं. अर्ध्या प्रदक्षिणेत समोरनं मैना आल्यानंतर माझ्या पाठीच्या अंगाला नमस्कार करून हे करायच्या ऐवजी तुम्ही तिच्याशी गप्पा मारत बसला हाय करून. का तुम्हाला मी प्रसाद द्यायचा किंवा पावायचं? निसर्ग तत्व. मी चहा मागितलाय, मी तुझ्याशी बोलतोय आणि तू तिसरीकडेच बघत जर मला उत्तर देत असेल तर ते मला पटणार नाही. तू माझ्याकडे बघून माझ्याशी बोलाय, बघायची काय गरज आहे? कानाने ऐकतो ना, तू उत्तर दिलंय ना. जसा तुम्हाला राग आला तसा देवाला राग आला. तुम्ही रोज जा मंदिरात, तुम्ही रोज का त्या ज्या कोणी व्यक्तीचा सल्ला घ्यायला गेला त्या व्यक्तीचं सांगितलेल्या गोष्टी रोज का, त्याने सांगितलेला जप का, त्याने सांगितलेल्या स्तोत्र म्हणा. फक्त इथनं येत असल सरावानी, इथं दुसरंच काहीतरी बसलेलं असत, इथं तर अजून तिसरं काहीतरी. नाही तुमचं काम हे हे आणि हे एकत्र करून जेव्हा तुम्ही तो मंत्र म्हणाल किंवा जेव्हा तुम्ही ते स्तोत्र म्हणाल, जेव्हा त्याची तुम्ही स्तुती कराल, त्याला तुम्ही अनन्य भावाने शरण जा, त्यावेळेला तो ग्रह शांत होऊन तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या घटना बदलून देतो. आपल्याला काय असतं, आपल्याला चूक दुसऱ्यावर ढकलायची असते. त्यामुळं उत्तमात उत्तम व्यक्तीकडे गेलो होतो, पण 100% नाही झालं. अगदी साधी गंमत तुम्हाला आणतो. जनरली गुरुसारखा ग्रह ज्या वेळेला वक्री जातो आणि काही विशिष्ट राशी जिथे गुरु त्रासदायक बनतो, कोणात केलेल्या राशींना, त्या राशीच्या व्यक्तींना सांगितलेलं असतं की गुरुवारी आपण शक्यतो अपेयपान आणि अभक्ष्य भक्षण करू नका. आपल्या कुठल्याही संस्कृतीमध्ये अभक्ष्य भक्षण म्हणजे तुम्ही मांस खाणे किंवा दुसऱ्या प्राण्याला मारून खाणे हे लिहिलेलं नाही, खा म्हणून लिहिलेलं नाही. रानटी याच्यात आपण करत होतो, अमुक करत होतो, ते या गोष्टी तुम्ही अजिबात उदाहरण म्हणून मला देऊ नका. रानटी याच्यात आपण नागडे फिरत होतो म्हणून आता नागडे फिरतो का? नाही ना. तसं जे डेव्हलप आहे ते आपल्याला करायला पाहिजे. तर त्या वेळेला सांगितलेलं असतं अभक्ष्य भक्षण आणि अपेयपान गुरुवारी करू नका. अनेक लोक आहेत की बरोबर त्यांना त्या दिवशी गुरुवार आहे हेच लक्षात राहत नाही. खाऊन पिऊन झाल्यानंतर तट्ट झाल्यानंतर अरे मग ते तुम्हाला कसं पावेल? एकादशी चतुर्थी तसंच आहे. अरे तुम्हाला तो जो उपास सांगितलेला आहे ना, तुमचा शरीर धर्म व्यवस्थित करण्याकरता एक उपास असावा. पण ते उपास म्हणजे एकादशी दुप्पट कशी असतं? आज भयंकर कडक उपास कराय, सकाळी फक्त 4 रताळी खाल्ली, अर्धा लिटर दूध पिला, आज खायचं काहीच नाहीये, आज उपासच करायचा आहे.
कॉलेजमध्ये जायच्या आधी 2-4 बुधानीचे वेफर्स संपवले पुढे. ते काय किरकोळ असतं, चाबा म्हणजे उपवासातच खाल्लं, म्हणजे वेगळं काहीच खाल्लं नाही. कॅन्टीनमध्ये देखील मी कचोरी आणि साबुदाणा वडाच घेतला होता खिचडी बरोबर, बाकी काही नाही, खाल्लं काहीच नाही. आणि मग केलं काय? ह्याला उपवास नाही म्हणत, चव बदल म्हणत. बघा, आज मी 3 प्रश्नांची उत्तरं दिली. पुढच्या 3-4 महिन्यानंतर परत एकदा आपण सेशन घेऊ, त्यावेळेला पुढच्या प्रश्नांची उत्तरं. आतापर्यंत मिळाली 5-6 प्रश्न, पण मला हे 3 अग्रक्रमाने घ्यावेसे वाटले. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्ही प्रश्न विचारू शकता म्हणून काही विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तर देणार नाही. योग्य असेल त्या प्रश्नांना उत्तरं दिली जातात. धन्यवाद.